जरी तुम्हाला 100% JEE मध्ये आले तरी तुम्हाला जेईच्या बेसिसवरती ह्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये JEEचा स्कोर चालत नाही. 10वी झाली, पुढे इंजिनिअरिंग करायचं आहे, तर आता त्याच्यासाठी MST CETचा क्लास लावला पाहिजे का JEEचा क्लास लावला पाहिजे, कशाचं प्रिपरेशन केलं पाहिजे, कशावरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, हा प्रश्न 10वीच्या विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर निर्माण झालेला आहे. दरवर्षी बऱ्याचशा पालकांकडून ह्या चुका होतात, विद्यार्थ्यांकडून चुका होतात. आपली कॅपॅसिटी न ओळखता आपल्याला काय झेपू शकतं ह्यापेक्षा कोचिंग क्लासेस कडून विकली जाणारी स्वप्न आणि त्याला आपण बळी पडून भरणारी 2-3 लाख रुपये ही वाया जातात. पहिलं तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की JEE वरून कुठली इंजिनिअरिंग कॉलेजेस मिळतात. त्याच्यामध्ये IIT, NIT, IIIT गव्हर्नमेंट फंडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस हे JEEच्या बेसिसवरती मिळतात. MST CETच्या बेसिसवरती महाराष्ट्रातली सगळी इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट अनएडेड, गव्हर्नमेंट एडेड, ऑटोनॉमस कॉलेजेस ही सगळी कॉलेजेस जी आहेत ही CETच्या बेसिसवरती मिळतात. पण JEEचा स्कोर महाराष्ट्रामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये व्हॅलिड नाहीये. VJTI मुंबई जे टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे महाराष्ट्रातलं, त्याच्यामध्ये JEEचा स्कोर नाही चालत आहे. वालचंद सांगली जे गव्हर्नमेंट ऍडेड आहे त्याच्यामध्ये JEEचा स्कोर नाही चालत आहे. गव्हर्नमेंट कराड याच्यामध्ये JEEचा स्कोर नाही चालत आहे. गव्हर्नमेंट अमरावती, गव्हर्नमेंट यवतमाळ, गव्हर्नमेंट नागपूर, HGS नांदेड, गव्हर्नमेंट औरंगाबाद, गव्हर्नमेंट जळगाव हे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये JEEचा स्कोर व्हॅलिड नाहीये. जरी तुम्हाला 100% JEE मध्ये आले तरी तुम्हाला जेईच्या बेसिसवरती ह्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार नाही. जे IIT, NIT, IIIT साठी तुम्ही प्रिपरेशन करताय, JEE मेन्सच्या बेसिसवरती जर तुम्हाला चांगल्या प्लेसमेंट वाल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये NIT, IIITच्या ऍडमिशन घ्यायचं असेल तर अबोव 97% स्कोर तुम्हाला पाहिजे. जर ते येत नसतील अबोव 97% तर JEEचा स्कोर तुम्हाला तितका उपयोगी पडणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो आपल्याला आपली कॅपॅसिटी ओळखणं गरजेचं आहे. मी 10 किलो उचलू शकतो, एखादा 20 किलो, एखादा 50 किलो, एखादा 100 किलो. 10वी मध्ये काय पर्सेंटेज आपल्याला येत आहेत, आपली बौद्धिक क्षमता किती आहे, आपल्याला झेपू शकतं का, तो करतोय म्हणून आपण केलंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या 80 ते 85% विद्यार्थ्यांना दरवर्षी JEEचा स्कोर उपयोगी पडत नाही. म्हणजे 80 ते 85% असे विद्यार्थी आहेत ज्यांना MST CETच्या बेसिसवरतीच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं लागतं. मग का JEE साठी 2-3 लाख रुपये आपण भरायचे? JEE नाही केलं पाहिजे असंही नाहीये, MST CETच केलं पाहिजे असंही नाहीये. प्रत्येकाने आपापली कॅपॅसिटी ओळखायची आहे. आपल्याला 10वीला किती पर्सेंटेज आहेत, आपली बौद्धिक क्षमता कशा लेवलची आहे, आपल्याला ते झेपू शकतं का, करू शकतो का याचं अनालिसिस करायचंय. त्यामध्ये तुम्हाला आमची गरज लागत असेल, मदत लागत असेल तर आम्हाला भेटा, आम्हाला कॉलवरती संपर्क करा, आपण डिस्कशन करूयात आणि मग डिसाईड करूयात तुम्हाला MST CET करायचंय का JEE करायचंय. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचंय, महाराष्ट्रातच करायचंय तर IIT बॉम्बे जे JEE मेन्स वरती नव्हे JEE ऍडव्हान्स क्वालिफाय होऊन ऍडव्हान्स मध्ये चांगला स्कोर आणल्यानंतर तिथे ऍडमिशन मिळते. ऑल इंडिया रँक 60च्या आसपास तुमचा पाहिजे तेव्हा IIT बॉम्बे मध्ये कॉम्प्युटर ब्रांचला ऍडमिशन मिळते. तिथं जर होत नसेल तर मग त्यानंतर आहे NIT नागपूर. त्याच्यासाठी तुम्हाला JEE मेन्सच्या बेसिसवरती अबोव 97-98% हवेत तर तुम्हाला NIT नागपूर भेटू शकतो. तेवढा जर स्कोर येत नसेल तर मग तुम्हाला शेवटी आपल्या समोर पर्याय राहतात ते COEP आहे, VJTI आहे आणि ते MST CETच्या बेसिसवरती पण मिळतात.